बघ मला हेच बोलून सुरुवात करायची आहे की मी बोललो होतो तुला कि दो ही Yes, लोग हैं yes. जो फट सकते हैं और वो दो अगर फट गए तर मग Yes, absolutely. गेम पलटू शकतो. आणि तेच दोघं जण म्हणजे सुटलेच एकदम, एकतर वैभव सूर्यवंशी आणि दुसरा आर्चर. अच्छा. म्हणजे सॉर्ट ऑफ आयडियल डे झाला राजस्थान रॉयल साठी आज. हो हो हो. वैभव सूर्यवंशीने अजून ऍक्च्युली खरं तर स्ट्रगल काय हे बघितलंच नाहीये. स्ट्रगल तर त्याला IPL झाल्यानंतर जेव्हा कॉलेज ऍडमिशन साठी रांगेत उभं राहावं लागतं तेव्हा कळेल की खरा स्ट्रगल काय असतो. Yes, हो. absolutely. नाही पण मला वाटतं त्याला तर काही गरज पण नाही ना, त्याला तर नाही, ऑलरेडी. अजिबातच नाही. मला वाटलं ऑनररी डॉक्टरेट पण मिळून जाईल मला वाटतं. हा 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 म्हणजे अरे काय तो अरे म्हणजे मी याचं एक्सप्रेशन बघत होतो रे पॅट कमिन्स. तो सुद्धा हतबल झाला ना, काय करू मी म्हणजे इट्स जस्ट अनबिलिव्हेबल आहे ही गोष्ट. म्हणजे हा, 15 वर्षाचा पोरगा, इव्हन सचिन तेंडुलकरला पण असं वाटत असेल की म्हणजे म्हणजे शॉर्ट ऑफ ना अशी भीती वाटते की हा जर याचा टॉप आहे तर बिचारा जर खाली आला नाही यानंतर तर त्यातनं वर येणं खूप कठीण होईल त्याला. पण आय होप हे कधी होऊ नये. नाही किंवा ठीक आहे, तो कधीतरी प्लस successfully- मायनस होणारच आहे, वर खाली हा. होणार आहे. बट म्हणजे ना मला असं वाटतं ना की वैभव सूर्यवंशी ज्या लेवलने खेळतोय ना, तर समोरची टीम एवढंच म्हणू शकते रे, हे चिटिंग आहे बॉस, हे चिटिंग आहे, हे तुम्ही चिटिंग करताय, Absolutely. हे काय म्हणजे तुम्ही. हे असं करून आता आय थिंक एज लिमिट ठेवतील की हा म्हणजे होऊ शकतं. मी 18 इयर्स हा. लायसन्स मिळाला, 18 जसं license. गाडीचं लायसन्स मिळालं तसं 18 वर्ष पूर्ण पाहिजे, तसं तुम्हाला क्रिकेटचं पण एक लायसन्स मिळणार 18 कम्प्लीट झाल्यावर, मग तुम्ही एक्झॅक्टली. खेळू शकता. म्हणजे ना तो माय गॉड. असे शॉट मारत होता ना, म्हणजे एक तर मी पाहिली 6 त्यांनी थर्ड मॅनला मारली. बॉल काय एवढा शॉट नव्हता, पण ना तो खाली वाकला की त्याला शॉट मिळेल तेवढा, आणि नंतर त्याने हुक केला. म्हणजे अनबिलिव्हेबल गोष्ट. अरे. जे काय बघत होतो ना ते. मी अख्खा आपला व्हिडिओ वैभव सूर्यवंशीवर बोलू शकतो. Absolutely, yes. बाप रे, म्हणजे हे भीतीदायक आहे. म्हणजे हे तर RCB सुद्धा बघून आज असं जरा त्यांचं एक थोडस तरी असं झालं असेल की एक जरा आपण टीम मिटिंग घेऊया पटकन, आणि Yes, yes. वैभव सूर्यवंशीला कोण आउट करणार. म्हणजे ते विडा उचलला होता ना अफजल खानने, तसं ते RCBची मीटिंग चालू असेल की कोण विडा उचलतंय, की कोण वैभव सूर्यवंशीला आउट करणार. RCBच्या आधी गुजरात हा, कापत असेल. अरे हो सॉरी म्हणजे मी ऍक्च्युली गुजरातला अगदीच फाट्यावर मारलं का. ओ शिट, सॉरी, म्हणजे मी हे विसरून परवा गेलो की क्वालिफायर 2 नावाची एक मॅच Yes. होणार आहे गुजरात बरोबर. पण मी म्हणजे मला आजचा वैभव सूर्यवंशी आणि जोफ्रा आर्चर दोघं कॉम्बाईन मी म्हणतो की ह्यांचा परफॉर्मन्स बघून मला म्हणजे असं म्हणू नये मी, पण मी गुजरातला बाजूलाच ठेवायला पाहिजे. मला असं वाटतं की म्हणजे पण, तुमचे ना हो पाहिजे, तुम्ही बाजूला राहू दे. पण तुला म्हणलं ना मी की आज आयडियल एकदम डे होता राजस्थानसाठी. तसाच दिवस असेलच परत की दोघंही हे चांगले खेळतील असं. पण मी तुला बोललो होतो बघ की मॅटर बडे होते तब ये Yes. म्हणजे वैभव सूर्यवंशी खडे होते, आणि हे खरे. त्याने अरे. अंडर 19 किंवा जेव्हा म्हणजे नॉट जस्ट अंडर 19, ते तो ज्या मॅचेस खेळलाय ना, सो मी त्याचा थोडासा एक्स्ट्रा स्टडी केला होता. मला अगदी आता नावं नाही माहिती हा. टुर्नामेंटची, पण हा. त्याचा हा पॅटर्न आहे की जेव्हा पण डू ऑर डाय मॅच येते किंवा एकदम Match. अशी क्रुशियल येते ना, नॉकआउट हा मॅच. नॉकआउट किंवा कुठल्याही पद्धतीची, म्हणजे मग ती डोमेस्टिक असू दे किंवा ती इंटर स्कूल असू दे, तो अशा Yeah. सगळ्या मॅचेस मध्ये खेळलाय जिथे म्हणजे डू ऑर डाय की आता हे. मॅटर करतो हा. जास्त. तर ते मला कुठेतरी वाटलं होतं की तो स्वभाव त्याचा येणार बाहेर, आणि ते बापरे. एक होता युनिव्हर्स बॉस, आता हा बॉस बेबी. अरे युनिव्हर्स बॉसचे पण त्याचा रेकॉर्ड मोडला रे एका Record IPL ला. मोडला. अरे काय किती म्हणजे. आणि आज आणि- त्याने 30 बॉल मध्ये सेंचुरी मारलीच होती, म्हणजे 29 हो बॉल. ना. मला खूप वाईट तो वाटलं. त्या 29th बॉलला आउट झाला म्हणून, नाही तर 29th ला ती पडली होती, पण ते म्हणजे आणि त्रास झाला. आय एम शुअर की म्हणजे काव्या मरण सुद्धा इम्प्रेस झाली होती.
येस. आता असं होणार आहे की त्याला कोणी सोडणार, राजस्थान कधीच सोडणार हा. नाही, असंच खेळला त्याचा. एकच आहे आता team कोणाकडे की जी पैशाच्या जोरावर त्याला घेऊ शकते, ती म्हणजे मुंबई इंडियन्स. की ते त्याला सांगतील की हे बघ, तुला आम्ही असे कमी देऊ, पण तुला आम्ही देऊ हा. की, तू कशाला काळजी करतेस. 100 करोड साईड. हा, तुला आम्ही नंतर देऊ की, तुझं घर बीर बांधू तिथे बिहारमध्ये, येस. विला वगैरे बांधू आपण मस्त, तुला प्रायव्हेट असं एक गार्डन मध्ये आम्ही एक पीच बनवून देतो, तू प्रॅक्टिस करत जाते तुला जेव्हा पाहिजे तेव्हा. बापरे बापरे. येस. ऑनस्लॉट होता. आणि बिचारा तो यशस्वी जायस्वाल म्हणजे प्रेक्षकांमध्ये जाऊन बसायला पाहिजे होतं त्यांनी. हा, म्हणजे तू विचार कर ना की आज म्हणजे तसं बघायला गेलं तर 243 हा स्कोर खूपच कमी झालाय राजस्थान रॉयल्सचा. हो. ज्या ज्या पद्धतीने स्टेजला त्यांनी होते, सुरुवात केली होती नाही, तर नंतर खूपच माती खाल्ली. हा, आणि यांनी बॉलिंग पण चांगली टाकली, पण यांनी खूपच माती खाल्ली नंतर. एक्झॅक्टली कोणालाच मारता म्हणजे- येईना. आणि आपण एवढं वैभव सूर्यवंशीचं कौतुक केलं आणि नो डाऊट ते अप्रतिमच तो खेळला, पण ध्रुव जुरेलचं पण तेवढंच कौतुक आहे की, ऍब्सोल्युटली. म्हणजे वैभव सूर्यवंशी आउट झाल्यानंतर कोणालाही असं वाटेल की आता यांचा रन रेट एकदम डाऊन होणार, येस येस, पण त्यांनी, आणि ते प्रेशर केवढं असेल, तो रन रेट कंटिन्यू ठेवायचा नाही प्रेशर नाही केवढं असेल. ते जमणारच नव्हतं, ते सोडून देतो हा, प्रेशर पेशर ते exactly. जमूच शकत, ते फक्त वैभव सूर्यवंशीच करू शकतो, दुसरं कोणी Exactly. नाही करू पण- शकत एवढं. 20 बॉलमध्ये 50 केले त्यांनी, ध्रुव जुरेलनी. येस, म्हणजे ही गेट्स अ शाउट आउट फ्रॉम हा हा, नो डाऊट. 21 बॉल 50 रन, नो डाऊट. इव्हन परागनी पण ट्राय केला. तो ऍक्च्युली तसा हे स्ट्रगल करत होता, Struggle करत धावता होता. येत नव्हतं फास्ट. हा. पण 12 बॉल मध्ये 26 Yes, रन yes, करून yes. त्यांनी, हा. एक्झॅक्ट, पण तू नंतर पाहिलंस ना, त्यांच्या नंतर कोणीही एकाही बॅट्समननी 6 मारलेली. एक्झॅक्टली देर इज नो, हा. म्हणजे ना फरेरा मारू शकला, दसून शनका नाही, जडेजा नाही, जोफ्रा ठीक आहे, ते तर Exactly. त्यांना तर खूपच नांद्रे वर्ग, त्याला ते 1-2च बॉल मिळाले, पण हा, म्हणजे इवन सुशांत मिश्रा तो सुद्धा नाही, म्हणजे त्यामुळे बरंच कमी झालं. नाहीतर आय वॉज एक्सपेक्टिंग 250 तरी होती. हो हो हो, आज 275 तर इझी शक्य होतं जर ध्रुव हो. जुरेल टिकून खेळला असता, म्हणजे ऑफकोर्स टिकून Yes. खेळला म्हणजे तो चांगलाच खेळला, आणि अनफॉर्च्युनेटली. म्हणजे ते सॉर्ट ऑफ काय झालं मला माहिती नाही, पण यशस्वी जायस्वाल पण फार कॉन्ट्रीब्युट केलं. म्हणजे 29 बॉल 29 हे नाही, 29 कुणाकडनं बॉल 29 expected. म्हणजे तिथे समोरचा प्लेअर तुझा 29 बॉल मध्ये सेंचुरी मारतो. हा, एक्झॅक्टली. दोघंही सेम बॉल खेळले, पण यांनी इम्पॅक्ट पेक्षा जास्त रन केले. हा. नाही, म्हणजे मला हे वाटतं तिकडे की पण यशस्वी जायस्वालने 5-6 बॉल नंतरच त्याने समजून घ्यायला पाहिजे होता. हा, जोपर्यंत वैभव सूर्यवंशी खेळत होता तोपर्यंत मी समजू शकतो की चल तू जेवढा स्ट्राईक त्याला देता येतोय तेवढा देतोयस, इथपर्यंत ठीक होतं. पण ऍज सून ऍज वैभव सूर्यवंशी आउट झाल्यानंतर लगेच त्याने ती कमान स्वतःच्या हातात घ्यायला पाहिजे होती आणि मारामारी, आउट झाला तर झाला, कारण त्याने ऑलरेडी खूप बॉल खाल्ले होते. येस, बट आय डोंट नो, समहाव ते नाही झालं. पण जीटी बरोबरच्या मॅच मध्ये मला असं वाटतं हे खूप म्हणजे मोठी शिकवण असेल यशस्वी जायस्वालसाठी, की Yeah. तो सेम परफॉर्मन्स आता अशा पद्धतीने, म्हणजे परफॉर्मन्स ठीक आहे, कधी कोणाचा दिवस असतो नसतो, पण तो एवढे बॉल नाही खाऊ शकत मित्रा, एवढंच की एक्झॅक्टली. ठीक आहे, तुला रन आणि- बॉलच करायचे ना तर 6, 7, 8 बॉल 10 बॉल इथपर्यंत ठीक आहे. 30 बॉल खेळून तू डॅमेज करतोय बेसिकली. मला आताही असंच वाटतंय की हैदराबाद इज सॉर्ट ऑफ मोर डिझर्विंग टीम टू गो फॉरवर्ड. आय डोंट नो वाय मला असं वाटतंय, पण त्या 250 रन्सच्या प्रेशर खाली इट्स व्हेरी डिफिकल्ट तुम्ही चेस करू शकता. राईट. शक्यच नाही. आणि तू एक गोष्ट नोटीस केली मी, तर प्रफुल इंगेनी हा. 4 ओव्हर 54 रन्स देऊन 3 3 विकेट विकेट घेतले. येस. पण आणि यांनी जोफ्रा आर्चरनी 4 ओव्हर्स मध्ये 58 रन देऊन 3 3 विकेट. विकेट घेतले. तर तुम्ही नंबरकडे पाहिलं तर प्रफुल इंगेनी 4 रन कमी दिले. एक्झॅक्टली, त्यांनी जास्त प्रफुल्ल चांगली इंगे टाकली आणि असावं. हा, किंवा सेमच हा. साधारणतः बॉलिंग झाली. हा, असं. पण आर्चरच्या 3 विकेटचा इम्पॅक्ट पाहिला ना, तर तो कुठल्या लेवलला आहे. म्हणजे एक्झॅक्टली. त्यांनी पहिले टॉप 3 सनरायझर्स हैदराबादचे जे सपोजिटली त्यांना मॅच विनर्स आहेत, Match त्यांच्यावरच हे चेस अवलंबून होतं. राईट. ते त्यांनी संपवून टाकलं लिटरली. एक्झॅक्टली. आणि मला असं वाटतं, मला आता लक्षात नाहीये की प्रफुल्ल हिंगेने एक्झॅक्टली कुठल्या राजस्थान team चे वर्सेसच घेतले.
प्रफुल इंगेनी नंतर घेतलं, नंतरच्या ऍक्च्युली त्यांनी घेतली सूर्यवंशीची विकेट. हा पण मला असं वाटतं बहुतेक ना प्रफुल हिंगेला नंतर आणलं, राईट? इफ आय एम नॉट. येस, त्याला नंतर आणलं, पण त्यांनी पण महत्वाच्याच विकेट घेतल्या. हिंगे, जुरेल आणि सॉरी सूर्यवंशी, जुरेल आणि पराग या 3 विकेट त्यांनी घेतल्या. हा, तेच 3 टॉप स्कोरर. हा, पण तोपर्यंत ऑलरेडी बऱ्याच रन झालेल्या होत्या. एक्झॅक्टली. सो म्हणजे पॉइंट 250 रन तोपर्यंत झालेल्या होत्या. एक्झॅक्टली. सो पॉइंट हाच आहे की आता बघ ना, तूच जेव्हा सांगितलंस तेव्हा माझ्या लक्षात आलं की हा, म्हणजे मी पण ऍक्च्युली त्या अँगलने बघितलं नव्हतं, पण आता जेव्हा तू पॉइंट आउट केलं, सो जोफ्रा आर्चर आणि प्रफुल हिंगेने ऑलमोस्ट सिमिलर त्यांचे नंबर आहेत. Stats आहेत. रादर प्रफुल हिंगेने 2-4 रन तर कमीच दिले. Yeah. पण मग आपण असं म्हणूया की इथे म्हणजे पॅट कमिन्स एवढा एक्सपिरियन्स्ड म्हणजे असूनही समहाऊ ती त्याच्याकडून मिस्टेक झाली असं म्हणायला हरकत नाही की त्याने प्रफुल हिंगेला नंतर ऍक्च्युली म्हणजे ना मागच्या मॅच मध्ये नव्हता बरं प्रफुल हिंगे. नाही, आय गेस आर बरोबरच्या मागच्या मॅच मध्ये प्रफुल हिंगेनेच बहुतेक सूर्यवंशी एक्झॅक्टली मला हेच म्हणायचं होतं की मागच्या मॅच मध्ये यांच्या हैदराबादच्या मागची जी लास्ट मॅच होती आरसीबी वर्सेस तेव्हा प्रफुल हिंगे टीम मध्ये नव्हता. त्याला आज टीम मध्ये आणला. मला वाटलं की हाच विचार करून की त्याचा डेब्यू होता ना हिंगेचा, त्यांनी पहिल्या 3 विकेट काढल्या, ते राजस्थान रॉयल्सच्या अगेन्स्टच होता. सो मला वाटलं की म्हणून त्याला घेतलं की तेवढा प्रेशर क्रिएट होईल. पण त्याला पॉवर प्ले मध्ये एकच ओव्हर दिली, ती पण नंतर आय गेस. त्याला आधी ओव्हर दिलीच. सो तुम्ही जर त्या प्लॅनचा विचार करत असाल की त्याच्या ऍटलीस्ट नावानी किंवा त्याच्या असण्याने जर प्रेशर क्रिएट करायचा प्रयत्न करत असाल, तर मग तुम्ही तसंच त्याला पहिली ओव्हर का दिली किंवा दुसरी ओव्हर का? हा, आणि दुसरं मला हेही विचारायचंय की तो वैभव सूर्यवंशी कोणाला सोडत होता? एक्झॅक्टली. त्याने कुठल्याच बॉलरला सोडलं नाहीये. त्यांनी सर्वात जास्त पॅट कमिन्सलाच मारलाय. 4 ओव्हर 64 रन दिलेत त्यांनी. हा, म्हणजे त्यालाच सर्वात जास्त मारलाय. एक्झॅक्टली. सो पॅट कमिन्स असू दे, तो कुठला पण बॉलर घे रे, कुठला पण, त्याने कुठल्याच बॉलरला सोडलं नाही. तर मग ऍटलिस्ट अशा बॉलरला तरी आण ज्याने त्याची विकेट घेतलीये. सो म्हणजे मला वाटतं थोडेसे आज चेंजेस मध्ये, बॉलिंग चेंजेस मध्ये प्रॉब्लेम, डिसिजन्स एवढे ग्रेट नव्हते. हा, एक्झॅक्टली. आणि मी ऍक्च्युली समजू शकतो. 15 वर्षाचा पोरगा तुम्हाला समोर येऊन बडवत असतो, एवढा एक्सपिरियन्स आहे त्या पॅट कमिन्स कडे, काय विचार करणार तुम्हाला? नाही, आणि थोडंसं कुठेतरी म्हणजे डिसिजन जरी चुकला असेल तरी मी असं नाही म्हणू शकत की पॅट कमिन्सची चूक आहे पूर्णपणे. कारण ना, तू जेव्हा ऑन पेपर बघतोस की जोफ्रा आर्चर वर्सेस प्रफुल हिंगे, तर तू कधी पण असाच विचार करणार की यार जोफ्रा आर्चरकडे ऑफकोर्स एक्सपिरियन्स जास्त आहे, त्याच्या नावाने पण थोडं प्रेशर क्रिएट होतं की जोफ्रा आर्चर टाकणार, कारण त्याचा तसा या सीझन मध्ये तसा परफॉर्मन्स आहे. सो आणि आपण एवढे बोल्डवर रन्स केलेत की आता ते रन्सचं प्रेशर पण आहे 250 रन करण्याचं. त्यामुळे समोर जोफ्रा आर्चर असू दे, कोणी असू दे, मारायलाच जाणार आहेत. आणि त्यामुळे कदाचित जोफ्रा आर्चरला विकेट मिळाली आणि त्याने पण बॉलिंग चांगली केली, याबद्दल वाद नाही. तसे विकेट टेकिंग बॉल्स पण होते की ज्याला विकेट्स मिळाल्या. पण प्रफुल हिंगेचं तसं काही अजून तसा तो काय म्हणता येईल, असा तो ते नाव किंवा तसा एकदम म्हणजे दबदबा म्हणतात ना, यार प्रफुल हिंगे बॉलिंग करणार आहे किंवा हा असा दरारा अजून काही क्रिएट नाही झालेला की मे बी त्याच्यामुळे पॅट कमिन्सचं असं झालं असेल की हा ठीक आहे, हा चांगला बॉलर आहे, पण अगदीच कोणाचं काही नाही चाललं तर आपण त्याला आणूया, असं काइंड ऑफ ते थॉट मध्ये झालं. आणि नेमकं ते म्हणतात ना की दुर्दैव पॅट कमिन्सचं की नेमकं आज त्याचाच चांगला दिवस होता प्रफुल हिंगेचा. सो प्रफुल हिंगे बरोबरच मी असं म्हणेन इव्हन नितीश कुमार रेड्डीने चांगली बॉलिंग केली, 2च ओव्हर टाकल्या. मला ना ऍक्च्युली ते पण एक बोलायचं, आपण जेव्हा म्हणत होतो की गुजरात आता विचार करत असेल याला कसं आउट करायची मीटिंग चालू असेल, तो सॉर्ट ऑफ मला तेव्हा लक्षात आलं की कसं आपण याला बॉल टाकू शकतो की ऍटलीस्ट रन फ्लो कमी होईल, मे बी आउट नाही होणार पण रन फ्लो कमी होईल. शेवटी जे नितीश कुमार रेड्डीनी बॉलिंग केली ना, ऑलमोस्ट सगळे बॉल त्यांनी वाईड यॉर्कर टाकले, बऱ्यापैकी सक्सेसफुली टाकले त्यांनी. आणि रन्स बऱ्यापैकी 2 ओव्हर 12 रन, 2 ओव्हर 12 आणि 1 विकेट पण घेतली. सो तो जर अशी बॉलिंग टाकू शकत असेल तर त्याला का नाही ट्राय केला आधी? आता माहित नाही, म्हणजे तसंही तुम्हाला काही सुचत नव्हतं की तो कोणालाही मारतच होता तो. सो वाय नॉट हिम? तुम्ही त्याला आधी पॉवर प्ले मध्ये पण बॉलिंग दिली आहे नितीश कुमार. सो कधी म्हणजे आय डोंट नो, पण आता मे बी त्याला असं वाटलं असेल की लाईक
ईशान मलिंगा नाही. ऑल्सो गुड नेम. हा नाही ऑब्व्हियसली तुम्ही त्यांनाच प्रेफर कराल, पण जेव्हा सगळेच रन्स मार खाताय तेव्हा तुम्ही काहीतरी, कारण माझं असं म्हणणं आहे की ना, तुम्ही आधीपासून जर प्लॅन केला नाही ना, तर आणि असे बॅट्समन तुम्हाला मारायला लागल्यानंतर तुम्हाला काहीच सुचणार नाही. तुम्हाला तिकडे डायनामिक डिसिजन्स घेणं खूप डिफिकल्ट असतं. जर समोरचा प्लेअर तुम्हाला अक्षरशः कुत्र्याला मारत असतो. आणि सो यू नीड टू हॅव अ सर्टन प्लॅन आधीपासूनच, येस येस की मी आता याला वाईड यॉर्कर्सच टाकणार किंवा मी आता याला फक्त स्लोअर बाउन्सरच टाकणार आहे. हो हो हो. पण मी कुठल्याच टीमचं असं पाहिलेलं नाही की मी एक सर्टन प्लॅन घेऊन आलोय आणि मी तसंच टाकतो. आय डोंट नो. आणि खास करून ना मला असं वाटतं की चल तू बाकीच्या प्लेयर्सच्या अगेन्स्ट कर नको करू, बट वेन यू नो की वैभव सूर्यवंशीचा आता फॉर्म आणि ज्या पद्धतीने तो खेळतोय, म्हणजे तो कुकरची शिट्टी काढतोय समोरच्या प्लेयर्सची, म्हणजे सिरियसली. तर ऑरेंज कॅप होल्डर आहे. अरे हा, म्हणजे मी या सगळ्यामध्ये हे पण विसरलो की यार 680 रन्स आहेत त्याचे. ठीक आहे, म्हणजे आता लोक म्हणतील की अरे 900 वगैरे पण केलेत विराटने, आणि केलेत नो डाऊट, म्हणजे त्याच्या रन स्कोरिंग कॅपॅसिटी आणि याच्यावर आपण बोलतच नाही. एकतर तो ऑरेंज कॅप प्लेअर आहे, म्हणजे तो एकतर त्याने जास्त रन्स केलेत या IPL मध्ये कोणाही पेक्षा, हे तर क्लिअर आहे. आणि 243च्या स्ट्राईक रेटने केलेत ते. बाकी सगळे खालचे आहेत ना, ते सगळे 150, 160 या रेंज मधले सगळे, सगळे 200 पण नाही कोणी टच. कोहलीने 900 केले ते वयाच्या 28व्या वर्षी, जेव्हा त्याने ऑलरेडी 10 वर्ष क्रिकेट खेळला होता. एक्झॅक्टली. नाही पण आपण तर म्हणजे मी तर रन्स बद्दल बोलतच नाही, आपण तर एनिवे स्ट्राईक रेट बद्दल बोलतो T20 आणि या सगळ्यामध्ये. सो त्याचा स्ट्राईक रेट एनिवे जास्त आहे, पण त्याच्यात हे जास्त डेंजरस गोष्ट आहे की त्याचा स्ट्राईक रेट जास्त आहे आणि त्याचे रन्स पण जास्त आहेत. म्हणजे तो केवढा मोठा इम्पॅक्ट करतोय की ज्याचा ऍव्हरेज आणि स्ट्राईक रेट दोन्ही जास्त आहे. येस. मला ती ना ऍडव्हर्टाईज आठवते, मेगा ऑप्शन झालं ना मागचं 2 वर्षापूर्वी, तेव्हा एक धोनी आणि संजू सॅमसनची ऍड होती. कसली होती मला आठवत नाही. तेव्हा धोनी त्याला म्हणतो, अरे तुम्ही 15 वर्षाच्या पोराला खेळणार का आता 14 वर्षाच्या, अशी काहीतरी ऍड होती. तेव्हा संजू सॅमसन तेव्हा संजू सॅमसन काहीतरी असं म्हणाला होता की तुम्हाला तेवढाच पुरे म्हणून, अशी काहीतरी ऍड होती. आणि तो आता प्रत्येक टीमला पुरून उरलाय तो. आणि म्हणजे समोर जर तो अशा फॉर्म मध्ये असेल आणि समोर कोणीही असेल, डझंट मॅटर, कोणी डझंट मॅटर. एक्झॅक्टली. वो गाडी ट्रेन, वो गाडी स्टेशन से कब की निकल चुकी है, तसं आहे. येस एक्झॅक्टली. आता आपण थोडस हैदराबादकडे येऊया का, त्यांच्या बॅटिंगकडे. येस. अगेन मला असं वाटतं की नितीश कुमार रेड्डी बिचारा आज बॉलिंग मध्ये पण त्याने मेहनत घेतली, 2 ओव्हर चांगल्या टाकल्या, 12 रन दिले, 1 विकेट घेतली. आणि इव्हन बॅटिंग मध्ये पण तोच एकटा आहे की जो त्यातल्या त्यात 20 बॉल 38 म्हणजे 200च्या जवळपास स्ट्राईक रेटने खेळला. बाकी काय सर्वात मोठा आय थिंक शॉक होता हैदराबादसाठी की अशा चेसमध्ये अभिषेक शर्मा दुसऱ्याच बॉलला आउट झाला. म्हणजे आय थिंक त्यानंतर ईशान किशननी खूप प्रयत्न केला की म्हणजे तो की आम्हाला फरक नाही पडत आहे, आम्ही आता असेच, म्हणजे ऑप्शन पण नव्हतं, असंच खेळायला लागला. पण अनफॉर्च्युनेटली तो चांगला खेळला, 11 बॉल 33 स्ट्राईक रेटने खेळला. येस. पण आर्चरनी परत पाठवला त्याला. नाही पण आणि म्हणजे एक्झॅक्टली की आणि हे कॉमेंटेटर्स पण बोलत होते आणि मलाही सेम वाटलं की जेव्हा तुम्हाला माहिती आहे की तुम्हाला 250 सारखा स्कोर पार करायचा आहे आणि एवढं मोठं डोंगर येतो रन्सचा, तेव्हा तुम्ही जॉफ्रा आर्चरचं हिस्ट्री बघता आणि त्याचा आत्ताचा सध्याचा फॉर्म आणि हे सगळं लक्षात घेता, एवढं तर कॉमन सेन्स यार की तुम्ही थोडंसं सांभाळून खेळायला पाहिजे. आता तूच बघ की काय झालं, विकेट गेल्या आणि हे सगळं झालं. एवढं सगळं करूनही शेवटी नितीश कुमार रेड्डी म्हण किंवा सलील अरोरा म्हण किंवा ईशान किशन म्हण किंवा शिवांग म्हण, थोडं कॉन्ट्रीब्युशन करत नाही म्हटलं तरी 196ला ते पोहोचलं. आणि 19 म्हणजे 0.2 म्हणजे अजून समजा 4 बॉल झाले असते तर 200 रन तर ते एनिवे पोहोचले. एवढं सगळं विकेट्स, ज्या अर्ली विकेट्स पडूनही. सो जर थोडंसं म्हणजे जॉफ्रा आर्चरला रिस्पेक्ट दिला असता, थोडंसं बघितलं असतं. नाही, आय ऍब्सोल्युटली अग्री. तुम्ही स्पेशली त्याचा फॉर्म बघता, तुम्ही थोडा तरी विचार केला की चल 250चं टार्गेट आहे, मी आता हाणणारच, असं नाही करून नाही. आणि तुम्हाला टिकायचं असेल तर एक्झॅक्टली. आणि मी तर म्हणत नाही की त्याच्या 4 ओव्हर तुम्ही त्याला रिस्पेक्ट द्या,
पण पहिल्या 2 ओव्हर तर बघा की तो कसा टाकतोय, काय लेंथ, लाईन अँड लेंथ टाकतोय, किंवा एक्झॅक्टली. 1 ओव्हर तर बघाल की पहिली ओव्हर की तो काय ट्राय करतोय. बट आय डोंट नो, खूप घाई झाली होती, खूप घाई झाली होती सगळ्यात. अभिषेक शर्माचा जो बॉल होता ना तो खूप भारी होता. म्हणजे 150चा बॉल होता तो, एक्झॅक्टली. डोक्यावर आला होता. म्हणजे दुसरा कोणी असता तो वाकलाच असता. हो हो. मारायला गेला हा आणि आउट झाला. म्हणजे आर्चर म्हणजे मला आधी वाटायचं फ्रँकली की खूप हाईप आहे त्याची, फक्त हाईप आहे, तेवढा कन्सिस्टंटली तो परफॉर्म करत नाही. हा त्यांनी जेव्हा आला तेव्हा त्या ऍशेस सिरीजला खूप गाजवलं होतं, पण नंतर ऍक्च्युली तो करतो परफॉर्म, पण तो इंजुरीजमुळे जास्त बाहेर राहतो, हा एक प्रॉब्लेम. एक्झॅक्टली. पण आता इव्हन आपल्याला टेस्ट सिरीज मध्ये पण आधी एकाच इनिंग मध्ये त्यांनी चांगली टाकली होती. इव्हन आता ऍशेस झाली ऑस्ट्रेलियामध्ये तेव्हा पण त्यांनी काय फार ग्रेट बॉलिंग नाही टाकली. पण आता तो म्हणजे मागची मॅच आणि ही मॅच तुम्ही त्याचं रिदम आणि त्याच्या एनर्जीनी बघू शकता की हे काहीतरी वेगळ्याच लेवलचं. तो प्रॉपर विकेट टेकिंग बॉल टाकू शकतो ठरवून. येस, म्हणजे त्याचा फॉर्म सॉर्ट ऑफ तो आता त्याच्या फॉर्म मध्ये Yes, त्याच्या proper एलिमेंट form मध्ये. येस, सो त्याला जपून खेळणं तुम्ही यू शुड रेकॉग्नाइज दॅट. हा, म्हणजे ऍटलीस्ट पहिली ओव्हर तरी म्हणजे. आणि तुम्ही इंटरनॅशनल प्लेयर्स आहात, सो तुम्हाला एवढा हे करायला पाहिजे. अजून एक पॉइंट मला असं म्हणजे अभिषेक शर्माबद्दल वाटतो, हे सेम प्रकारच्या पद्धतीने म्हणजे सेम प्रकारे तो वर्ल्ड कपला आउट होता अभिषेक शर्मा, काही वेगळं नव्हतं, हेच घाई. आणि मी ह्याचं परत एकदा उत्तम उदाहरण, म्हणजे हे असं कंपॅरिझन करू नये, पण मी म्हणेन वैभव सूर्यवंशी. आपण त्याला कितीतरी मॅचेस मध्ये असं सुद्धा बघितलंय की तो पहिले काही बॉल कधी कधी रन बॉल पण असतो, कधी कधी त्याला जेव्हा कळतं ना की बॅटवर बॉल येत नाही किंवा मी असं सरळ हाणामारी करायला सुरुवात करू शकत नाही, तेव्हा तो पॉज घेतो. तो मी बरेचदा पाहिलंय, तो 10 बॉल 5 रन आहे. एक्झॅक्टली, हे बघितलंय आपण त्याला. आणि धिस इज द करेक्ट वे. म्हणजे तुम्ही कितीही मारू शकत असाल, पण तुम्ही अरे म्हणजे इतका पण डिसरिस्पेक्ट करू नका समोरच्या बॉलरचा. आणि खास करून जेव्हा तो बॉलर जॉफ्रा आर्चर आहे आणि त्यातून तुम्हाला माहिती आहे की IPL मध्ये तो म्हणजे धुमाकूळ गाजवतोय आणि फॉर्म मध्ये फुल. बट समहाऊ नाही, म्हणजे अभिषेक शर्मा आणि ट्रॅव्हिस हेड फार काही कॉन्ट्रीब्युट करू शकले नाही. त्यातल्या त्या ट्रॅव्हिस हेडने प्रयत्न केला, पण तो त्याचा नाही सीझन यावेळेला. ट्रॅव्हिस हेडचा सीझन म्हणजे तो ऍटलीस्ट सुरुवात करतोय, पण पुढे 50 वर जात नाही. म्हणजे ते सूर्यकुमार यादव सारखं झालंय की रन सगळीकडे 20-25 दिसतात, 10-12-25 रन, 20-12-25 असे, पण ते असं एवढं वाईट नाहीये. नाही एवढं नाही आहे वाईट, पण म्हणजे सांगतोय की असे खूप कमी बॉल खेळून तुमचं भलेही स्ट्राईक रेट जास्त असेल, पण तुम्ही बॉल अगदी 5-6 बॉल 10 बॉल एवढं जर खेळणार असाल तर मग ते तेवढ्या पद्धतीने कॉन्ट्रीब्युशन नाही मिळत तुम्हाला. ऑफकोर्स सगळ्यांविषयी नाही बोलत बसणार, पण येस, ईशान किशनने खूप चांगला ट्राय केला आणि त्यांनी प्रयत्न केला काहीतरी इम्पॅक्ट करण्याचा, पण समहाऊ अगेन त्याची घाईच झाली. त्यानेही जॉफ्रा आर्चरच्या ओव्हरला कारण नसताना एक्स्ट्रा रिस्क घेऊन तो खेळत होता. आणि खास करून त्याच्या म्हणजे तो ज्या बॉलला आउट झाला त्याच्या आधीचाच बॉल, ती 6 कशी गेली हे त्याला पण माहिती होतं, ती रिस्कच होती, ती कशी बशी 6 गेली होती, आणि तरी त्याने त्याच्या पुढच्या बॉलला तीच असंच काहीतरी रिस्क घेतली आणि आउट झाला. सो आय डोंट नो, म्हणजे बट एनिवे सनरायझर्स हैदराबादचे चान्सेस तर आता गेलेलेच आहेत, एलिमिनेट झाले. येस, दे आर एलिमिनेटेड. म्हणजे फ्रँकली मला वाटलं होतं की हैदराबाद फायनलला येईल, राजस्थानला आणि गुजरातला हलवून RCBशी खेळायला, पण अगदी चुकलं माझं. नाही दानव रे ते दानव तो. येस, राजस्थान रॉयल्सचा दिवस होता आज. हो. आणि आता याच ग्राउंडवर गुजरातची मॅच आहे. सो संपला विषय. मी पटकन एकदा बॉलिंग कडे येतो, कारण म्हणजे राजस्थानच्या आपण जॉफ्रा आर्चर बद्दल खूप कौतुक केलं, पण रवींद्र जडेजा, पुराना चावल, आज 3 ओव्हर 21 रन 2 विकेट, खूपच चांगली बॉलिंग केली त्याने. आणि इव्हन सुशांत मिश्रा त्याने सुद्धा म्हणजे आता शेवटची ओव्हर तोच टाकत होता, तो 2.2 ओव्हर्स आणि 21 रन आणि 2 विकेट.
ऍक्च्युली सगळ्यांनीच तशी बरी बॉलिंग केली येस येस आणि म्हणजे कन्सिडरिंग द टार्गेट चांगलीच बॉलिंग केली. आर्चरनी ते प्रेशर सगळं सोक केलं आणि विकेट घेतल्या ना सुरुवातीला. येस 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 नंतर जस्ट म्हणजे कालसारखंच झालं होतं. हा, नंतर त्यांच्याकडे हा. तसे हिटर्सच नाहीये की जे नाही. 200-250च्या स्ट्राईक रेटने मारू शकतात. असले तरी एक्सपिरियन्स नाही त्यामुळे टिकू शकत नाही. राईट. हा. सो त्यामुळे आणि अजून एक शेवटचा पॉइंट मला असा वाटतो की मी तुला खरं सांगतो, आता ज्या पद्धतीने वैभव सूर्यवंशी खेळतोय ना, म्हणजे तो आता ते जोफ्रा आर्चर आणि वैभव सूर्यवंशी एकाच टीम मध्ये, पण आता या फॉर्म मध्ये ना जोफ्रा आर्चर त्या फॉर्म मध्ये असताना सुद्धा वैभव सूर्यवंशी त्याला ठेवतो. Yes. असं म्हणजे असा काहीतरी तो विचित्र खेळतोय रे. म्हणजे तो जोफ्रा आर्चर विकेट टेकिंग बॉलरला पण तो 6 मार्क. एकच मार्ग आहे हे थांबवण्याचा, हे वादळ थांबवण्याचा नाही, व्हेरीफाय करण्याचा. हा, वैभव सूर्यवंशीला इंडियाच्या टीम मध्ये घ्यायचं T20 आणि इंग्लंड Yes. असेल आहे आता इंग्लंडची ट्रिप, तेव्हा त्याला खेळवायचं आर्चरच्या समोर. काय तुला काय वाटतं की वैभव सूर्यवंशीला साठी दारं ओपन झालीये का अजून एक सीझन IPLचा बघतील सिलेक्टर्स? मला वाटतं ओपनिंगच्या स्पॉटसाठी खूपच गर्दी आहे. तर आता जे गर्दी आहे असू दे, आणि वैभव अजून सूर्यवंशी वैभव line येत आहे. सूर्यवंशी. नाही बरोबर आहे. मला वाटतं आय थिंक जुलै एंडला झिम्बाब्वेची सिरीज आहे, तिकडे त्याला घेऊन जावं आणि इंडिया बघा, ए वगैरे मध्ये international- खेळवावं. नाही प्रॉपर इंडियाची सिरीज हा नाही, पण मध्ये इंडिया समजा A कुठली मध्ये असेल. तो आहे. इंडिया आहे A, ना? I think श्रीलंका टूर आहे इंडिया ए ची. ऑलरेडी सिलेक्टेड आहे. ही इज इन द साइड. हो, ओके. हा. चलो ऍटलीस्ट. हा, मला एक गोष्ट बोलायची होती. हा. कालची मॅच, आजची मॅच, दोन्ही पहिल्या बॅटिंग करणाऱ्या टीमनी 250 मारल्या येस, आणि चेस करणारी टीम म्हणजे अडखळली बरोबर करतात आणि दोन्ही मॅचेस वन साइडेड झाल्या सॉर्ट ऑफ. बरोबर. आणि बघायला अजिबात मजा आली. म्हणजे इट्स लाईक पहिल्या इनिंग नंतर संपला होता दुसऱ्या विषय. इनिंगच्या पहिल्या 5-6 ओव्हर झाल्यानंतरच कळलं की झालं संपलं. हा, म्हणजे पहिली पूर्ण पुढे इनिंग बघण्यात आणि आलं. दुसऱ्या इनिंगचा पॉवर प्ले याच्यातच काय ते समजतं. एक आर्टिकल वाचलं मी काही दिवसांपूर्वी की IPLचे व्ह्यूज TRP यावर्षी कमी झाला. अच्छा, मागच्या वर्षीपेक्षा ओके. डिक्रीजिंग ट्रेंड आहे. तर तुम्ही जेव्हा अशी पिचेस क्रिएट करता की जिथे 250 मारतायत प्लेयर्स आणि ऑब्व्हियसली 250 चेस करणं इज रिअलिस्टिकली खूपच डिफिकल्ट. 5% चान्सेस आहे. कधीतरी तुमचा अगदीच दिवस असेल तर ते होईल. एक्झॅक्टली. सो हे एक कारण नाही का तुम्ही अशी पिचेस जर बनवत असाल की तुम्हाला फक्त 6 आणि 4 बघायचे आहेत, हा, तर ऑब्व्हियसली कमी होणारच. मी हेच म्हणत होतो आधीपासून की अशी पिचेस नका बनवू. TRP घसरणारच, लोकांना कंटाळा येणारच, कारण एक टीम त्या प्रेशरला नाही करू शकणार, एवढ्या रन्सच्या प्रेशरला सहन नाही करू शकणार आणि ती अडकणार. बरोबर. या IPL ला सर्वात कमी क्लोज मॅचेस झाले. हो, हार्डली 5 का 6 मॅचेस क्लोज झाल्या की त्या शेवटच्या ओव्हर, शेवटच्या बॉल पर्यंत गेल्या असतील. राईट. बाकी सगळ्या मॅचेस अशाच आधीच संपल्या बरोबर. त्यामुळेच कमी झाल्या. सो ही विचार करण्याची गोष्ट आहे. तुम्ही एक तर कम्पिटेटिव्हनेस मारतात, तुमचा TRP कमी होतोय, त्याने पैसे कमी मिळतात. तुझा ईमेल चेक कर, तुला कदाचित BCCI कडून ऑफर लेटर आलं असेल. आय होप सो. पण मला बॉलर्स बद्दल हे वाटतं की यू आर नॉट गिव्हिंग देम अ चान्स. तुम्ही ऍब्सोल्युटली फाटावर मार. नाही, हे स्किल दाखवलं तरी जर बॉल काही करणारच नसेल, मी किती प्रयत्न केला तरी, आणि समोर 15 वर्षाची मुलं येऊन तुम्हाला अशी मारणार असतील तर नाही. हे बघ, याच्याविषयी मी कधीच बोललो. मुळात जेव्हा बुमराला विकेट मिळत नाही, विषय तिथेच संपतो. बाकी मी कोणाबद्दल काही बोलूच इच्छित नाही. बुमरा सारखा बॉलर बिचारा आपला एवढं तो तुम्ही त्याला रेस्ट देता आणि तुम्ही त्याची काळजी घेता बाकी टीम इंडिया मधून खेळताना, आणि तो आपला IPL मध्ये आपला घाम गाळतोय बिचारा, पण विकेट लेस जातोय. तिथेच मी समजून गेलो होतो की हे पिच काही बरोबर नाही. कारण बुमरा चुकीची बॉलिंग करूच शकत नाही. प्रॉब्लेम पिच मध्येच. येस. सो ही विचार करण्यासारखी गोष्ट आहे. आय होप कोणी ऐकेल आणि विचार करेल या गोष्टीवर. आय होप. तर आता सॉरी, मी पहिले तर सॉरी म्हणतो GTला आणि GTच्या फॅन्सना की मगाशी मी तुम्हाला अगदीच म्हणजे असं गृहीत धरलं आणि मी अगदीच बाजूला काढलं. पण पुढची मॅच आता GT आणि RR आहे. पण तू परत तेच करणार आहेस. आता मी तुला विचारलं की GT आणि राजस्थान मध्ये कोण जिंकेल, तुला काय वाटतं? मी सांगतो कोण जिंकेल. वैभव सूर्यवंशी जिंकेल. मला टीमचं माहित नाही कोण जिंकेल, पण सो
तुला असं म्हणायचं की वैभव सूर्यवंशीने 120 रन केले तर गुजरातची अख्खी टीम 120 पण करणार नाही. हे बघ, वैभव सूर्यवंशीकडे लवकरात लवकर 9 ब्रँड्स यावेत ही माझी इच्छा आहे. बाकी मला काही घेणं देणं नाहीये. आणि त्या ब्रँडमुळे त्याचं एक इमेज तयार व्हावी आणि त्याच्यामुळे इंडियन सिलेक्टर्सवर प्रेशर येऊन त्यांनी एक जागा रिकामी करून वैभव सूर्यवंशीला इंडियन टीम मध्ये ओपनिंग बॅट्समनला घ्यावं अशी माझी इच्छा आहे. बघूया. पण सिरियसली काय वाटतं तुला? राजस्थानच मला असं वाटतं राजस्थान, बिकॉज एक नंबर 1 की ग्राउंड त्यांना आता इथेच खेळायचंय, त्यांना ट्रॅव्हलही नाही करायचंय. आणि अगेन प्रेशर मॅच मध्ये आपण बघितलं की आरसीबी आणि जीटीच्या मॅच मध्ये जीटी कडे काही कमी होतं अशातला भाग नव्हता, पण त्यांनी केवळ आणि केवळ एवढं प्रेशर घेतलं की त्यांच्या त्या प्रेशरमुळे ते हरले. नाहीतर तू पण म्हणत होतास आणि एकंदरीत स्टॅट बघता आपल्याला सगळ्यांनाच असं वाटलं होतं की क्लोज मॅच होती. ती न होण्याचं कारण प्रेशरच होतं. आणि मी पण बोललो होतो बघ की जर जीटीने जर ते एक नॉर्मल नेहमीसारखीच मॅच आहे असं म्हणून जर ते खेळले तर ते चांगले खेळले. आणि ह्याच्यात पुन्हा एकदा म्हणजे मी खरं तर ह्या फेवरमध्ये नसतो, पण पुन्हा एकदा टॉस विल डिसाइड. जर टॉस घेऊन परत राजस्थानने पहिली बॅटिंग घेतली म्हणणार होतो तर ते 350 केल्याशिवाय राहत नाहीत आता. आणि जीटी संपली तिथेच. येस, तिथेच म्हणणार होतो टॉस जो जिंकेल तो मॅच हरेल. कारण अपरंटली कोणालाच पहिली बॅटिंग घ्यायची नाही आणि फिल्डिंगच करायची आहे. आणि उलट सुद्धा चल मी वाईस वर्सा म्हणतो, चल समजा जीटीची पहिली बॅटिंग असेल तरी परत एकदा प्रश्न तोच आहे, कॅन जीटी रिअली स्कोर 250 रन्स इव्हन जरी त्यांनी पहिली बॅटिंग घेतली? फ्रँकली मला असं मी यांनी नाही म्हणू शकत की जीटी तेवढ्या स्कोर करू शकते, कारण त्यांचं टेम्पलेटच तसं. एक्झॅक्टली. सो जर त्यांनी 200 केले, आपण असं म्हणजे गृहीत धरलं 230 मॅक्स, तर 200 म्हणजे वैभव सूर्यवंशीला 10च ओव्हर खेळायचे असं ते गणित आहे ना. मग तर बेसिकली चल तू राजस्थान चूज कर, मी गुजरात च्या साईडनी करतो. आय होप गुजरात काहीतरी शिकली असेल मॅच. मी डायरेक्ट आरसीबी वर्सेस आरआर डिक्लेअर केलं मगाशी फायनल मॅच. तर येस, मजा येणार आहे, धमाल येणार आहे. आणि खास करून आजचा वैभव सूर्यवंशीचा जो काही रुद्र रूप बघून जीटी मधल्या काही प्लेयर्सला नक्कीच खोकला आला असेल की अरे देवा, असं पण आहे का, इथे तर आमच्या बॅट उडून स्टंपवर लागतात. बट येस, मजा येणार आहे, धमाल येणार आहे. फक्त 1 दिवसाचा मध्ये गॅप आहे आणि फ्रायडेलाच आय गेस लगेच मॅच आहे जीटी आरआरची. सो मला तरी असं वाटतं की पुन्हा एकदा आरआर आणि कुठेतरी ना मला अजून एक पॉइंट जाता जाता सांगायचं आहे की मला आरआर जेव्हा खेळते ना तेव्हा ना पोरं गल्लीत कशी खेळतात तो मला फील येतो की ते म्हणजे इट्स अ गुड थिंग फॉर आर की ना ते असे खूप जास्त प्रोफेशनल होऊन खेळताय, खूप असं म्हणजे काहीतरी असं म्हणजे प्लॅनिंग आहे फार असं नाही, ते एन्जॉय करतायत. सगळे प्लेयर्स एन्जॉय करून खेळतात आणि त्याच्यामुळे कदाचित ना ते प्रेशर ते घेतच नाही कुठल्याही मॅचचं. अँड दॅट्स अ रिअली गुड साईन फॉर देम क्वालिफायर 2 साठी. सो गाईज, तुम्हाला मी पहिले पण सांगितलं होतं, आधी पण बोललो होतो की सबस्क्राईब पटापट करून टाका, सो दॅट आम्हाला छान छान व्हिडिओज आणि नवीन नवीन प्रयोग करता येतील आणि आम्हालाही जरा प्रोत्साहन मिळेल. आमचाही स्ट्राईक रेट जरा वैभव सूर्यवंशी सारखा वाढेल. तर ते जरा पटकन काम करून टाका. आणि अजून काही तुमचे सजेशन्स असतील, तुम्हाला जर काही वाटत असेल की काही चेंजेस केले पाहिजेत किंवा तुम्हाला आम्हाला काही सुचवायचं असेल, काही प्रेडिक्शन्स करायचे असतील तर कमेंट करा, आम्ही त्याच्यावर रिप्लाय करू. तुम्हाला असं वाटत असेल की तुमच्या आजूबाजूला असे कोणी क्रिकेट प्रेमी आहेत मित्रमंडळींपैकी ज्यांना या अनालिसिस आणि या सगळ्यामध्ये आवड आहे, तर त्यांना आमचा व्हिडिओ जरूर शेअर करा. आणि फेसबुक, इंस्टाग्रामच्या लिंक्स तर तुम्हाला स्क्रीन्सवर दिसतातच आहेत आणि डिस्क्रिप्शनमध्ये पण आहेत. तर जाऊन त्या शॉर्ट व्हिडिओज क्लिप्सचा आनंद घ्या आणि असंच बघत राहा फुल टॉस मराठी.